सुरुवातीला नाशिकमधनं एक महत्त्वाची बातमी। गंगापूर धरणातनं सध्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गोदाघाट परिसरात पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली आहे। गंगापूर धरणातनं सध्या 5186 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, तर दुतोंड्या मारुतीच्या कमरे एवढं पाणी सध्या या परिसरात पाहायला मिळत आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल, या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पाहायला मिळतोय, सध्याची काय परिस्थिती आहे? मोहिनी, आपण बघतोय की नाशिकमध्ये पावसाची संततधार सातत्यानं सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढलेली आहे। खरं तर नाशिकच्या गंगापूर धरणातनं सद्यमितीला 5186 क्युसेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। मात्र कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय आणि त्यामुळे हा विसर्ग कदाचित दुपारनंतर आणखी वाढवला जाईल अशी शक्यता आहे। आपण जर गोदाघाट परिसरात बघितलं तर या ठिकाणचं एकूणच पाण्याच्या पातळीचं मापक ज्याला समजलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर सध्या पाणी बघायला मिळत आहे। यासोबतच सिद्धपाताळेश्वर मंदिर असेल, यशवंतराव महाराजांचं मंदिर असेल, या मंदिरांमध्ये सध्या पाणी असल्याचं बघायला मिळतंय। एकमुखी दत्त मंदिर जे आहे त्या एकमुखी दत्त मंदिराच्या पायऱ्यांना सध्या पाणी लागलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याचा जोर जर असाच कायम राहिला, पाऊस जर असाच कायम राहिला तर निश्चितपणे ही गोदाघाट परिसरातली पाण्याची पातळी जी आहे ती आणखी वाढू शकते असा अंदाज आहे। आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं गोदाघाट परिसरातल्या सगळ्या रहिवाशांना या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्याभरातले जवळपास 5 ते 6 धरणं जे आहेत ते 100% भरलेले आहेत। भाम धरण देखील या ठिकाणी पूर्णपणे भरलेलं आहे। गोदावरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे आणि नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये जे धरण नाशिककरांना वर्षभर पाण्याचा पुरवठा करत असतं त्या गंगापूर धरणात देखील सध्या या ठिकाणी पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळत आहे। गोदाघाट परिसरात कोणीही प्रवेश करू नये, त्यासोबतच या ठिकाणी कोणीही पाण्याजवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि यासोबतच नक्कीच धन्यवाद चंदनजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।